तर श्री स्वामी समर्थ मंडळी, मी आहे दिव्या. तर मी आज बनवत आहे कोबीचे मंचुरियन्स. तर सर्वात आधी मी इथे 1 किलो कोबी घेतलेला होता व तो मिक्सरला बारीक असा फिरवून घेतलेला आहे. तुम्हाला मिक्सरला फिरवायचा नसेल, थोडासा जाडसर आवडत असेल तर तुम्ही किसून देखील घेऊ शकता. तर इथे मला बारीक असा घ्यायचा होता, तर त्याच्यामुळे मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. कोबी धुवून घेतला, त्याच्यानंतर मिक्सरला फिरवून घेतला आणि त्याच्यामधलं जे पाणी असतं कोबीमधलं ते चांगलं असं पिळून घेतलेलं आहे. एकदम कोरडा कोबी करून घेतलेला आहे पाणी निथळून. आणि त्याच्यामध्ये 1 वाटी कॉर्नफ्लावर, 1 वाटी मैदा आणि रेड फूड कलर, 2 चमचे सोया सॉस, 2 चमचे चिली सॉस, अद्रक लसूणची पेस्ट व चवीनुसार मीठ एवढं टाकून मंचुरियनचं पीठ चांगलं असं मळून घेतलेलं आहे. पाणी वगैरे कशाचीही गरज पडलेली नाही आहे. कोबीच्या पाण्यातच पीठ मळून झालेलं आहे इथे माझं. आणि तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही लाल मिरची देखील टाकू शकता वरतून. एवढं सगळं सामान टाकून पीठ चांगलं असं मळून घेतलेलं आहे मी. पाण्याची गरज पडलेली नाही आहे. तर आता छान असं पीठ मळून झालेलं आहे. आता तेल गरम करत ठेवते. तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. तेल चांगलं असं गरम पाहिजे आहे मंचुरियन बनवण्यासाठी. एकदम कडकडीत देखील गरम नको, कारण की ते जळून जातील. एकदम कडकडीत गरम असल्यावर असं बऱ्यापैकी गरम पाहिजे आहे तेल. बुडबुडे येतील अशा प्रकारे वरती लगेच. तर तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मंचुरियन तुम्ही गोल करून, म्हणजे हाताने पेढ्यासारखे गोल करून किंवा भज्या टाईप देखील सोडू शकता. तर मी ते काही गोल करून किंवा काही भज्यावानी सोडलेले आहेत. छान असं तेलाला ताव आलेला आहे. लगेच असे हात लावायचा नाहीये, म्हणजे झाऱ्याने लगेच त्याला डवचायचं नाहीये. थोडेसे असे त्याला तळून द्यायचे आहे तेलामध्ये. त्याच्यानंतर झाऱ्याने हात लावायचा, म्हणजे उलटी पलटी करून घ्यायचे आहेत. एकदम छान असे मंचुरियन घरच्या घरी बनतात. जसे गाड्यावरती मंचुरियनच्या स्टॉलवरती जसे मिळतात तसे एकदम टेस्टी असे बनतात. आणि मेन गोष्ट म्हणजे हे आपण घरी बनवत आहोत, त्याच्यामुळं हायजीन किंवा हेल्दी, म्हणजे हेल्दी तर नाही ते तेलात तळलेत म्हणून, पण हायजीन आहेत. आणि तेल पण आपलं घरचं क्लीनच असतं, म्हणजे आपण जास्त काही त्याच्यामध्ये तळत नाहीत किंवा डबल आपण ते तळलेलं तेल वापरत नाहीत. त्याच्यामुळं तेल वगैरे पण घरचं आपलं एकदम चांगलं असतं. कसं तिकडचं गाड्यावरचं ते डबल त्याच तेलात तळतात म्हणून. आणि एकदम छान असे बनतात. आणि जास्त काही वस्तू देखील लागत नाही, फक्त कॉर्नफ्लावर, मैदा आणि फूड कलर, सोया सॉस आणि चिली सॉस, चवीनुसार मीठ, अद्रक लसूण पेस्ट एवढंच लागलेलं आहे. एकदम 5 ते 6 साहित्यामध्येच बनलेलं आहे. आणि ते प्रत्येकाकडे घरामध्ये असतातच, म्हणजे अवेलेबल असतातच. त्याच्यामुळे घरगुती आणि टेस्टी बनलेलं आहे. तर आता सगळे छान असे तळून घेते मी. एका पाठोपाठ एक बॅच करून घेते. आणि तळण्याबरोबर खाण्याचं देखील काम चालूच आहे इथे. सगळ्यांना देत आहे मी इथे खायला. आता तळून घेते मी सगळे पटपट. आता सगळे तळून झालेले आहेत. एकदम छान असे बनले होते. सगळे तळून झालेले आहेत आणि खाऊन देखील झालेले आहेत, संपलेले आहेत. तर हे म्हणजे करता करता हा व्हिडिओची क्लिप काढलेली होती, त्याच्यामुळे मी हे शेअर करत आहे. एकदम छान असे बनलेले आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय. लाल माझं बोलत
कसं आहे पिल्ला